गेल्या 2 ते अडीच तासापासून मोठा वाहतूक खोळंबा झालेला आहे। बरंच पाणी इथे साचलेलं आहे आणि त्यामुळे इकडे लोकांना आपण बघू शकतो की अशा प्रकारे त्यांना अक्षरशः यू-टर्न मारून त्यांना पुन्हा ब्रिजवरून आपली गाडी चालवावी लागते। जवळपास गुडघाभर पाणी हे 2 ते अडीच तासांपासून इथे साचलेले आहे। मोठी वाहतूक कोंडी इथे झालेली आहे आणि त्यामुळे इकडे वाहन चालकांना इथून गाड्या काढताना मोठी कसरत इथे करावी लागते। अनेक वाहनं ही अक्षरशः ऐन रस्त्यातच बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे देखील मोठी वाहतूक कोंडी इथे झालेली आहे। ज्या दुचाकी आहेत त्यांना याच रस्त्यावरून पुढे न जाण्याचं आवाहन हे ट्रॅफिक पोलिसांकडून केलं जाते आणि त्यांना ब्रिजवरून त्यांना मार्गस्थ केलं जाते। मुंबईतल्या बातम्या पाहिल्यानंतर आपण आता राज्यातल्या इतर भागातल्या बातम्यांकडे वळूया। बातमी आता किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे रायगडच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। तर बुरुज आणि कड्यांवरून देखील अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी वाहताना दिसून आलं। मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रायगडावर होते, त्यांना गडावरून खाली येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली, कारण पायऱ्यांवरच अगदी धबधब्यासारखं पाणी कोसळत होतं। गड उतरताना पर्यटकांना अनेक अडचणी आल्या। आपण ही किल्ले रायगडावरची 2 दृश्य बघतोय। बघा, रायगड चढताना ज्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्यांवरच किती मोठ्या प्रमाणात वरनं पाणी येते। बुरुज आणि कड्यांवर देखील पावसाचं पाणी होतं, अगदी धबधब्यासारखं पाणी कोसळत होतं, त्यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। रायगडावरून आपण थेट पुन्हा एकदा मुंबईत येऊया। बघा, मुंबईच्या चेंबूर भागातील हे दृश्य आहेत। पुन्हा पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी आहे। चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये पाणी घुसलेलं आहे। स्वस्तिक पार्कमधल्या घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे रहिवाशांना मोठा फटका बसलेला आपण बघतोय। मुंबईत ठिकठिकाणी असं चित्र दिसून येत आहे। अगदी हिंदमाता सायन भाग असेल, कुर्ला परिसर असेल, चेंबूर असेल, भांडूप असेल, अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले। चेंबूरमधील रस्ते वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। स्वस्तिक पार्कमधल्या घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे रहिवाशांना मोठा फटका बसलेला आहे। पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। 6 तासच मुंबईमध्ये केवळ 6 तासामध्ये मुंबईमध्ये 300 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। आपत्कालीन व्यवस्था सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, स्वतः प्रशासन लक्ष ठेवून आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील विश्वास दर्शवला की आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे, तरी देखील पाण्याचा निचरा होत नाही आहे। अनेक पंप अनेक ठिकाणी लावलेले आहेत, पाण्याचा उपसा केला जातोय, मात्र पाण्याची पातळी काही कमी होत नाही। आपण ही दृश्य बघतोय, चेंबूर भागातील दृश्य आहे। बघा, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यातच आता हवामान खात्यानं मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे पुढचे 48 तास म्हणजे पुढचे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे मुंबईकरांना आज शांत झोप लागणार नाही, कारण जर पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईतली परिस्थिती थोडीशी चिंताजनक होऊ शकते, कारण सद्यस्थितीत अनेक ठिकाणी सकल भागात गुडघाभर पाणी आहे। हे सर्व ड्रेनेज ओपन बघा, साम टीव्हीवर आपण अगदी बित्तम बातमी मुंबईतल्या पावसाची पाहतोय। अगदी पूर्व उपनगर असतील, पश्चिम उपनगर असतील किंवा दक्षिण मुंबई असेल, अगदी हिंदमातापासून ते पूर्वनगरातल्या सगळ्या भागात कुठं कुठं पाणी साचले त्याची अगदी बित्तम बातमी, सखोल बातमी आपण साम टीव्हीवर तुम्ही पाहतात। आमचे सगळे प्रतिनिधी भर पावसामध्ये वार्तांकन करतायत। आपण ही दृश्य बघतो, ही चेंबूरच्या भागातील दृश्य आहेत। रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे, लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे, त्यामुळे घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत, कारण अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे। ओपन आहेत, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा इकडे पश्चिम द्रुतगती मार्गावरचे काही रस्ते असतील, कांदिवली, मालाड या भागात देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला देखील फटका बसलेला आहे। अगदी दादर सायनपासून ते तिकडे भांडूपपर्यंत, मुलुंडपर्यंत रस्ते वाहतूक खोळंबलेली आहे। पावसानं दाणादाण मुंबईत उडवलेली आहे, मुंबईची तुंबई झालेली आहे। याला काही प्रमाणात प्रशासन देखील कारणीभूत आहे। अनेक ठिकाणी नाले सफाईचे दावे फोल ठरलेले आहेत, अनेक ठिकाणी नाले तुंबलेत आणि नाल्याचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे। मान्य आहे की मुंबईत काही तासातच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे प्रशासन देखील हतबल झालेलं आहे। बघा, साम टीव्हीवर तुम्ही सातत्याने मुंबईतल्या पावसाच्या बातम्या पाहतायत। आपण दादर परिसरातला पाऊस पाहिला, चेंबूर कुर्ला परिसरातली सद्यस्थिती पाहिली, सायनमध्ये काय स्थिती आपण पाहिली, आता आपण चेंबूरमधील स्थिती बघतोय। चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये पाणी घुसले, अनेक लोकांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे। आपण बघतो आता पावसाच्या बातम्यानंतर एक वेगळी बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला। बघा, रेड अलर्ट आहे। मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे।